नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आताच WCD वुमन चाइल्ड डेव्हलपमेंट संरक्षण अधिकाऱ्याचे आन्सर की आलेले आहे. याच्यामध्ये माझे जे आहे ना 67 बीट बरोबर आहेत आणि 32 बीट चुकले आहेत आणि एक बीट म्हणजे एक क्वेश्चन सॉल्व करायचा राहिला होता, तो पण इंग्लिशचा राहिला होता पॅसेजमधला. तर याच्यामध्ये ना 80 बीट असणारे मुलं, 80 प्लस 5 किंवा 7 ही बीट असणारा सेफ स्कोअर आहे, त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. 80 प्लस बीट पाहिजे, 8 2 16 आणि समजा 5 85 170 प्लस मायनस 6 ते 7 असा कट ऑफ लागू शकतो WCDचा संरक्षण अधिकाऱ्याच्या. 17 ते 19 माझ्या मते 19च जागा होत्या, तर त्याचा एवढा कट ऑफ लागू शकतो. पण आता नॉर्मलायझेशन होणार नाही, मे बी होऊ बी शकतं, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झाला आहे तो. तर बघूया आता काय होतं आहे. आन्सर की आलेली आहे, माझे तर 134 मार्क होत आहेत. माझं काय वर्किंग असल्यामुळे तेवढा अभ्यास होत नाही आहे, थोडा अभ्यास लागतो आहे. मराठीलाच मला कमी मार्क पडलेत, मी सेक्शन वाईज नाही काढलं आणखीन, तर सेक्शन वाईज काढलं तरी पण सांगू शकतो तुम्हाला. आणि आजच धर्मादायचे आले आहे, तिथं नॉर्मलाइज स्कोर 146 झाला आहे माझा. तर आता नेक्स्ट एक्झाम आहे GMC सोलापूर, आणि इतर ज्या एक्झाम येणार आहेत त्या पण TCSकडे आहेत काही. तर सहाय्यक आयुक्त ते असिस्टंट कमिशन मुंबईचं त्याचा एक भरलेला आहे, तो एक एक्झाम होईल. आणि हा एक स्कोर, आता स्कोर वाढेल, अभ्यास चालू केला मी परत. तर तुम्ही जर अभ्यास करत असाल तर मराठीचा पण अभ्यास चांगला करायला लागेल, कारण क्वेश्चन थोडे हार्ड देत आहेत मराठीचे. माझा अभ्यास कमी झाला आहे त्याच्यामुळे मला कदाचित कमी असतील, मला करायला लागेल. तुम्ही सांगा मला मराठीबद्दल किंवा इतर ज्या सब्जेक्ट GSबद्दल थोडं सांगा. इंग्लिशबद्दल मला बऱ्यापैकी डाऊट नाही आहे, पण थोडंफार मला तेही करायला लागेल. तर नेक्स्ट कोणती एक्झाम आहे आणि तुम्हाला WCDला किती बीट बरोबर येत आहेत ते सांगा, आणि पुढच्या एक्झामची तयारी करा. ऑल द बेस्ट.